एक मुलगा नाराज होऊन आला. म्हणाला, सर मी एवढं सगळं चांगलं करतोय आणि सगळ्यांसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा मी चांगलं करतोय त्याची स्तुती कोणीच करत नाही. परंतु एखादी गोष्ट माझ्या हातून जर थोडीशी चूक झाली तर त्याचा मात्र गवगवा करणारे पुष्कळ भेटतात. तर याच्यामुळे माझं मन खूप नाराज होतं. मला असं वाटते की माझं काही मूल्य नाही. मी म्हटलं थांब, थोडा विचार कर. ही 500 रुपयाची नोट आहे. हो सर. आहे की नाही? आणि हे आता समजा मी मातीत टाकली तर याचं मूल्य कमी होईल. नाही 500च्या ऐवजी 100 म्हणतील लोक याला. नाही नाही बरं समजा ही नोट मी अशी चुरगळली रे, अशी चुरगळली आणि मग तुला दिली तर याचं मूल्य कमी होईल. नाही सर. नाही ना, याचं मूल्य कमी होणार नाही, कारण की याच्यावर RBI आणि गव्हर्नर साहेबांची काय आहे, साईन आहे. बरोबर. आहे का? म्हणून ही नोट कुठेही गेली देशात तरी याचं मूल्य कमी होणार नाही, हो. तेवढंच राहील. जुनी झाली तरी नवीन असली तरी. तसं तुमच्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर ही भगवंताची साईन झालेली असते. जर फक्त गव्हर्नरच्या साईननं त्याचं मूल्य कमी होत नाही, तर जर भगवंतानं तुमच्यावर, परमेश्वरानं तुमच्यावर जर साईन केलेली आहे तर तुमचं मूल्य कोण कमी करणार आहे?